सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्यात पहिले तर सांगतो ही ट्रिक पर्सनली तुम्ही यूज करू शकता, पण चुकीचा वापर कोणीसुद्धा ह्या ट्रिकचा करू नका। जसं की तुम्हाला काय सांगणार आहे, समोरच्याच तुम्हाला लाईव्ह लोकेशन कशा पद्धतीतून तुम्ही पाहू शकता ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि संपूर्ण माहिती मी मराठीमध्ये देणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करणार आहे, ज्याचं तुम्हाला लाईव्ह लोकेशन बघायचं आहे त्याचा फोन तुम्हाला 2 मिनिटांसाठी घ्यावा लागणार आहे आणि त्यात काय सेटिंग करायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले सांगतो की पर्सनलच तुम्ही यूज करा, जास्त करून कोणी चुकीचा उपयोग करू नका की मी ट्रिक सांगणार त्या मदतीतून। सगळ्यात पहिले तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम लहान झाला आहे, फक्त विदाऊट स्किप करता पहा म्हणजे समजणार आहे। 2 ते 3 मिनिटाचा पण आपला व्हिडिओ असेल आणि जास्त मोठा व्हिडिओ नाही, त्यामुळे सांगतो पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल। जसे की समजा तुम्हाला समोरच्याचं लाईव्ह लोकेशन बघायचं आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, सगळ्यात पहिले तर त्याचा फोन घ्यावा लागणार। जसं की माझ्याकडे एकच फोन आहे, दुसरा फोन नसल्यामुळे मी ह्याच फोनमध्ये तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर जी ह्यात मी प्रोसेस करणार तीच तुम्हाला, ज्याचं तुम्हाला लाईव्ह लोकेशन बघायचे त्याच्याच फोनमध्ये तीच तुम्हाला प्रोसेस करायची आहे। तर काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर मॅप हे सर्वांच्या फोनमध्ये असतं, तर हे मॅप ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा काहीसा इंटरफेस येईल, जे की तुमचं लाईव्ह लोकेशन असते ते तुम्हाला ते करंटली अशा पद्धतीतून दिसून जाईल। ओके, त्यानंतर काय करायचं आहे, मी पहिलेच सांगतो की तुम्हाला ज्याचं लोकेशन पाहिजे त्याच्या फोनमध्ये ही सेटिंग करावं लागणार आहे। सगळ्यात पहिलं तुमच्या फोनमध्ये तुम्हाला करायची गरज नाही, तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून तुम्ही लोकेशन ट्रॅक करू शकता ज्यांचं लाईव्ह आहे। तर अशा पद्धतीचं काहीचं तुम्हाला इंटरफेस येईल। त्यानंतर तुम्हाला काय तुमच्या प्रोफाईलवर ते क्लिक करायचं आहे। प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटेल, जसे की समजा तुम्हाला आता इथे बघू शकता बरेचसेच असे ऑप्शन्स आहेत। लोकेशन शेअरिंगचा एक ऑप्शन भेटेल, तुम्ही बघू शकता, त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काहीच असा इंटरफेस येईल। त्यानंतर शेअर लोकेशनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ओके, शेअर लोकेशनवर क्लिक केल्यानंतर जे की माझं लोकेशन बघू शकता रोहित सवाश असं लोकेशन आलं आहे। त्यानंतर खाली जे की तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत सगळे आले आहेत। त्यानंतर बघू शकता तुम्हाला किती मिनिटासाठी पाहिजे बघू शकता, इथे टायमिंग तुम्ही सेट करू शकता, जसं की बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही 4, 5, 6 अशा पद्धतीने टायमिंग तुम्हाला जितकं पाहिजे ते कमी जादा तुम्ही करू शकता अशा पद्धतीतून 1 मिनिटाचं। तर तुम्हाला जर म्हणजे अनलिमिटेड जर बघा इथे बघू शकता अनलिमिटेड जर तुम्हाला हवं असेल, म्हणजे तुम्हाला दररोज बघायचं बाबा आज हा कुठं आहे, तर इथे क्लिक करू शकता आणि त्यानंतर तुम्ही इथून शेअर करू शकता। फक्त तुम्ही इथून पर्सनली इथून कोणाला तरी एकाला शेअर करू शकता, जसं की बघू शकता मेसेजद्वारा तुम्ही शेअर करू शकता। तर मी सांगेन की तुम्ही इथून अशा पद्धतीने टायमिंग इथे एक सेट करा, किती मिनिट तुम्हाला त्याचं लाईव्ह लोकेशन बघायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही टायमिंग त्याचं बघू शकता। सगळं काय डिटेल्स तुम्हाला भेटते बघू शकता, बॅटरी किती आहे ते सगळं काय डिटेल्स तुम्हाला इथे बघू शकता। रोहित सवाश जे की माझं नाव आहे अशा पद्धतीतून आलं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला इथून कुणाला सेंड करायचं आहे ते करू शकता, किंवा तुम्हाला सांगतो जे की व्हॉट्सअप तुमचं असेल त्यावर शेअर करू शकता। जसं की इथे माझं व्हॉट्सअप आहे, मी व्हॉट्सअपवर क्लिक करतो आणि इथून शेअरिंगवर क्लिक करतो आणि डायरेक्ट मी माझ्या व्हॉट्सअपवर जातो आणि व्हॉट्सअपवर शेअर करतो अशा पद्धतीने। जे काही तुम्हाला परमिशन मागेल ते पूर्ण अलाव करून द्या। अलाव केल्यानंतर डायरेक्ट तुमचं जे की व्हॉट्सअप ओपन होईल। व्हॉट्सअप ओपन झाल्यानंतर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून शेअर करायचं, जसं की व्हॉट्सअपवर जर तुम्हाला शेअर करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय जे की कुणाला शेअर करायचं आहे त्याला सिलेक्ट करून तुम्ही त्यावर शेअर करू शकता। थोडंसं लोडिंग येत आहे, तर इंटरनेट जितकं फास्ट तुमचं असेल तितक्या फास्ट तुमचं जे की शेअरिंग होईल अशा पद्धती। त्यानंतर माझा इथून एक नंबर आहे माझं पर्सनली, मलाच मी शेअर करतो अशा पद्धतीतून, जे की इथे मी सिलेक्ट केलं ना अशा पद्धतीतून हे जी लोकेशन आहे अशा पद्धतीतून शेअर करायचं। ओके, ही शेअर केल्यानंतर जे की समोरच्या जे दुसऱ्याच्या फोनमधून शेअर करायचं, जे तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाहिजे अशा पद्धतीने सेटिंग करून ते डायरेक्ट असं शेअर करायचं। शेअर केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये शेअर केलं, दुसऱ्या फोनमध्ये तुम्ही समजा शेअर केलं आहे तर त्यावर क्लिक करून घ्यायचं अशा पद्धतीतून। असं क्लिक केल्यानंतर लोडिंग येईल आणि डायरेक्ट तुमच्यासमोर अशा पद्धतीतून लोकेशन जे की त्यांचं लोकेशन आहे अशा पद्धतीने पूर्ण तुमचं लोकेशन आहे ते येऊन जाईल। त्यासाठी तुम्हाला सांगतो जे की कोणाच्या फोनमध्ये शेअर करायचं, ह्या लिंकवर क्लिक करून लाईव्ह लोकेशन तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीतून तुम्ही लाईव्ह लोकेशन समोरचं पाहू शकता, एकदम सिंपल, तो कुठे आहे काय तुम्हाला सगळं काय डिटेल्स भेटून जाईल। हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।